नाशिक लोकसभेतील अपक्ष उमेदवार शांतगिरीजी महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जेल रोड परिसरातून त्यांच्या प्रचाराची मोटरसायकल दिंडी काढण्यात आली। अपक्ष उमेदवार शांतगिरीजी महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आता शिंदे गटाचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांची डोकेदुखी ठरली आहे। हेमंत गोडसे यांना प्रचाराला वेळ कमी पडल्यामुळे त्यांचा प्रचार नाशिक लोकसभेमध्ये पूर्ण होऊ शकत नाही असे तज्ज्ञांचे मत आहे। शांतगिरीजी महाराजांकडे जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांचं मतदान नाशिकमध्ये जास्त आहे। जय बाबाजी भक्त परिवार अहोरात्र बाबांच्या महाराजांच्या विजयासाठी प्रयत्न करीत असून त्या प्रयत्नांना येत्या निवडणुकीच्या मतदानात यश येण्याची शक्यता आहे। जय बाबाजी भक्त परिवाराने जेल रोड, दशकपंच, शिवाजी पुतळा, सुभाष रोड, महात्मा गांधी पुतळा, देवळाली गाव, जय भवानी रोड, उपनगर, इंद्रानगर, गोविंदनगर, अंबड लिंक रोड, पपया नर्सरी या भागातून मोटरबाईक दिंडीचे आयोजन केले होते। या मोटरबाईक रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने मतदार उपस्थित होते। जय बाबाजी भक्त परिवाराच्या काही सदस्यांना सांगितले की बाबाजी निश्चितपणे या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार असतील असा आमचा दावा आहे। महाराज आजपासून आपला प्रचार सुरू ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज आणि भारत माता चरणी वंदन करून जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आज ही लोकसभा नाशिक मतदारसंघ निवडणूक संपन्न होत असताना की आमच्या भक्त परिवाराने जो नारा दिलेला आहे महत्त्वाचा लढा राष्ट्रहिताचा आणि संघर्षित राजकारणाचा लढाच आणि जिंकायचं आणि या दृष्टिकोनातून कालच बघा या ठिकाणी भगवंताच्या आणि सर्व साधू संतांच्या जनजनाच्या आशीर्वादाने बादली बघा चिन्ह या ठिकाणी प्राप्त झालेलं आहेत। आणि म्हणून प्रथमतः की ज्यांच्या कृपेने ज्यांच्या इच्छेने हे आपल्याला बादली चिन्ह त्यांच्या टाळीवर धन्यवाद देऊया। त्याप्रमाणे आज बघा या ठिकाणी जी काही मोटरसायकल दिंडी किंवा मोटरसायकलची शोभायात्रा या नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहेत। तर आम्ही या ठिकाणी शक्तीपरीक्षा आम्ही करत नसून जे काही चिन्ह मिळालेले आहेत हे चिन्ह घरापर्यंत मतदारांना पोचावं या दृष्टीने आजची या ठिकाणी या शोभायात्रेचं नियोजन करण्यात आले आहेत। आणि म्हणून आपण या ठिकाणी पुनश्च या ठिकाणी भारत मातेचा नारा देऊन यांनी पुढच्या या आपल्या निवडणुकीच्या मार्गाला लागूया। भारत माता की जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश शिरसाट।